श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 8 नोव्हेंबर। कर्तव्य करावे मग व्हायचे ते होऊ द्यावे। जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंकाच नाही, पण त्यापैकी 25% दुःख बाहेरूनच येते। युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्यामोऱ्या, दारिद्र्य इत्यादीने दुःख जे आहे ते बाहेरून येते, पण 75% आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते। आपले शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण म्हणतो। भगवंत आनंदरूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणार नाही। देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो। तो दुःख निर्माण करू शकत नाही। जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही। उरले आपले मन, कुठेतरी चिकटलेले हा मनाचा स्वभावधर्म असल्याने ज्याला जे चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते। भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनामधून दुःख निर्माण होऊ शकत नाही। ज्याचे मन देहाला चिकटते त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे। भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। देह लहान आहे, अकुंचित आहे, तात्पुरता आहे, शांत आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे 2 पण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवनाला छळतो। भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो। भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले, त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पामध्ये असतो। कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात, त्यामध्ये भगवंताचा हात असतो। त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते। भगवंत मला सांभाळणार आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताचे स्वतःतूनच हे जग निर्माण केले आहे। आपण अंतर्यामी त्याच्या नावामध्ये गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल। भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामामध्ये राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भान उरत नाही। आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा, त्या होतच असतात। प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो। आपल्या मनासारखेच व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या बदलाव्या असे म्हणण्यासारखे आहे। त्या कधीच बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधीच मिळत नाही। म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी आणि माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना, आता जे व्हायचे ते होऊ दे, कुठे काळजी करा। ही वृत्ती ठेवून जगामध्ये जो वागेल तोच मनुष्य सुखी होईल। आजचे बोधवचन, देहाचा उगम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणामध्ये मजेत दिवस घालवावा। जय जय रघुवीर समर्थ।